कॅल्शियम सप्लिमेंट विरुद्ध इतर उपाय सांधेदुखीत काय अधिक प्रभावी? नमस्कार. आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहोत. सांधेदुखीमध्ये फक्त कॅल्शियम सप्लिमेंट्स पुरेसे आहेत का, की इतर उपाय अधिक प्रभावी असू शकतात? अनेक लोकांना वाटते की सांधेदुखी म्हणजे कॅल्शियमची कमतरता आणि लगेच कॅल्शियमच्या गोळ्या सुरू होतात. पण खरंच फक्त कॅल्शियम घेतल्याने सांधेदुखी थांबते का? चला समजून घेऊया. नंबर 1, कॅल्शियम सप्लिमेंट्स. कॅल्शियम हाडांसाठी आवश्यक आहे, मान्य आहे, विशेषतः महिलांमध्ये 40 वर्षांनंतर किंवा रजोनिवृत्तीनंतर. पण शरीरात विटॅमिन डी कमी असेल, पचनशक्ती कमी असेल किंवा सांधेदुखीचे कारण म्हणजे वातदोष असेल तर फक्त कॅल्शियमची गोळी घेऊन फायदा मर्यादितच होतो. आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पाहायचे तर आयुर्वेदानुसार सांधेदुखीचं मुख्य कारण हे शरीरातील वात वाढणं, स्नायू दुर्बल होणं, आम साचणं यांसारख्या गोष्टींवर आधारित आहे. म्हणूनच उपचार फक्त कॅल्शियम पुरता मर्यादित नसून तिळाचे सेवन करणे, हळद आणि सुंठ जे सूज कमी करण्यासाठी कारणीभूत आहे त्याचा वापर करणे, अभ्यंग तिळाच्या तेलाने मालिश करणे, बस्ती उपचार वातशमनासाठी खूप उपयुक्त आहेत आणि सूर्यप्रकाश, नैसर्गिक विटॅमिन डी सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळणारे याचा खूप फायदा. इतर कोणत्या आधुनिक पर्याय आहेत? फिजिओथेरपी, स्ट्रेंथ ट्रेनिंग, वजन नियंत्रित ठेवणे आणि ओमेगा 3 सप्लिमेंट्स घेणे हे उपाय सांध्यांना मजबूती देतात. सांधेदुखी म्हणजे फक्त कॅल्शियमची कमतरता नाही, तर ती एक बहुआयामी समस्या आहे. जर फक्त गोळीवर अवलंबून राहिलो तर मूळ कारणावर उपचार होतच नाहीत. योग्य उपाय म्हणजे संतुलित आहार, योग्य सप्लिमेंट, आयुर्वेदिक दिनचर्या, व्यायाम आणि भावनिक स्तरांवरचा आरोग्य या सर्वांना एकत्रितपणे घेऊन आपण शरीरातील कॅल्शियमच्या या प्रॉब्लेमवर उत्तम सोल्युशन काढू शकतो. हाडे मजबूत करायची असतील तर फक्त कॅल्शियम नव्हे, संपूर्ण जीवनशैली तपासून पाहून ती मजबूत केली पाहिजे. असेच आरोग्यविषयक मार्गदर्शन पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.